शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. पीएम किसान योजना आज केवळ सरकारी योजना न राहता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे. सरकारी नियमानुसार पीएम किसान योजनेचा लाभ वर्षातून 3 वेळा दिला जातो. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मागील हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आला होता. त्यामुळे पुढील म्हणजेच 22वा हप्ता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत मिळणे अपेक्षित आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार हा हप्ता मार्च 2026 किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडू शकते. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय जाहीर होण्याची चर्चा आहे. सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये दिले जातात. मात्र वाढती महागाई आणि शेती खर्च पाहता ही रक्कम वाढवावी अशी मागणी सातत्याने होत आहे. जर सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळू शकतो. दरम्यान पुढील हप्ता अडकू नये यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण असणं अत्यावश्यक आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यास हप्ता थांबू शकतो. pmkisan.government.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे आधार किंवा OTPच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया सहज पूर्ण करता येते. तुम्हाला वाटतं का पीएम किसान योजनेची रक्कम वाढायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.